सांसद बने संदीपान बुमरे ने विधायक सहित मंत्री पद से इस्तीफा देने के बाद उनके रिक्त पद पर शिवसेना के मंत्री अब्दुल सत्तार को छत्रपति संभाजीनगर के पालक मंत्री के तौर पर नियुक्त किया गया, लेकिन यह महागठबंधन के पदाधिकारियों को रास नहीं आया। इस पर अब विधायक संजय शिरसाट और सांसद संदीपान बुमरे की प्रतिक्रिया सामने आई है। वे संभाजीनगर में पत्रकार परिषद में बोल रहे थे। मला पालकमंत्री सत्तारला दिल्याबद्दल कोणती नाराजगी नाही। एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, विषय त्या ठिकाणी संपला। आणि तुमच्या माहिती जर सांगतो, त्यांचा पालकमंत्री जाहीर करण्यापूर्वी स्वतः अब्दुल सत्तार असतील, मी असेल, आम्ही दोघंही सीएम समोर होतो। सीएमनी मला विचारूनच त्यांची पालकमंत्री पदाची निवड घोषित केलेली आहे, म्हणून मला त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याचा काही प्रश्न येत नाही। तुमचं मंत्रिपद, आमचं मंत्रिपद कधी येईल ह्याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील। ते आमचे नेते आहेत, त्यांना योग्य वेळेला योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न करतात आणि आम्हाला त्याबद्दल काही नाराजी असायचं काही कारण पण नाही। चंद्रकांत खैरे म्हणतात तुमचे जुने सहकारी पश्चिमच्या गद्दाराला मला गाडायचं। खैरेंचं पहिले त्यांनी पक्षातील जे त्यांचे काही जवळचे सहकारी, जीवाभावाचे सहकारी ज्यांनी 2 वेळा त्यांचा पराभव केला, पहिला त्यांचा बंदोबस्त करा। आमच्याबरोबर लढताना तुम्हाला आमच्याबरोबर नाही तर पहिले त्यांच्याबरोबर लढायचं आणि मला वाटत नाही त्यांना उमेदवारी देतील, कारण की पक्षही आता चेंज करायच्या भानगडीत आहे। म्हणून आता खैरेंचं वजन मातोश्रीवर किती आहे हे जर त्यांनी उमेदवारी मिळवली तरच ते सिद्ध होईल, नसता खैरेंचं वजन संपलं असं म्हणायला काही हरकत नाही। नाही असं नाही, अन्याय गिन्याय काही नाही। एकनाथ शिंदे साहेब सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि मला वाटतं शिरसाट साहेबाला सुद्धा न्याय मिळतो। त्यांना आता मंत्रिपद तर भेटत नाही, मात्र दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे म्हणतात की मला गद्दाराला गाडायला पश्चिममध्ये उभं राहायचं। मला काय म्हणायचं, खैरेची हौस अजून फिटली नाही। खैरेला म्हणा पश्चिम मतदारसंघात पहिली उमेदवारी आण, नंतर आपण नंतर बघू। पहिले उमेदवारी आणा म्हणा, नंतर आपण बघू कोण कोणाला गाडतं, कोण कोणाला निवडून आणतं हे नंतर बघू आपण। पहिली तुमची पात्रता याच्यात आहे की तुम्ही उमेदवारीत आणा, उमेदवारी आणल्यावर तुम्हाला सांगू संजय शिरसाट काय आणि तुम्ही कोण आहे हे नंतर सांगू।